अलीकडच्या काळात बऱ्याच नागरिकांचे आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या समस्यांनी भरलेले असते। प्रत्येकजण आपले आयुष्य सुख आणि समाधानकारक असावे, आपल्या आयुष्यातील समस्यांवर ठोस उपाय मिळावा यासाठी प्रयत्न करत असतो। आता या समस्या सोडवण्यासाठी श्री वसंत शास्त्री यांची मदत होणार आहे। गृहनिर्णय, लग्न कुंडली दोष, पितृदोष, कुलदोष, मूळ नक्षत्र दोष, विशाखा नक्षत्र दोष अशा अनेक समस्यांवर श्री वसंत शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। मुक्काम पोस्ट मालेगाव, सौंदाणे हायवे, आळीवाट मळा येथे श्री पंडित वसंत शास्त्री यांचे कार्यालय असून अधिक माहितीसाठी 97 30 41 76 67 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे। याबाबत अधिक माहिती पंडित वसंत शास्त्री यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। वसंत शास्त्री महाराज आळीवाट सौंदाणे शिवार मालेगाव तालुक्यात राहत असून पांडित्य हा माझा व्यवसाय जवळजवळ 40 वर्ष झाली या गोष्टीला। आणि 40 वर्षापासून ही जनसेवा चालू आहे। मातृदोष, पितृदोष, कुलदोष, कुलगायतीचे दोष, विशाखागंड दोष, मूळगंड दोष सगळे पितृशाप काढतो आणि पितृशापातून पुनर्जन्माचे सगळे आचरण करतो आणि समाजाला पितृपुण्याने सगळ्या गोष्टी वाटत असतो। त्याचबरोबर लहान बाळं कोणी आजारी असले तर त्यांच्यावर अनुपचार करून बाळांना बोलतं करायचं, बाळांना चांगलं ज्ञान द्यायचं। त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये काही आजार व्याधी आपत्त्या असतील ते पितृशापाने काढून मंत्रोक्त आणि शास्त्रोक्त प्रयोग करून हे सगळे नियमानुसार सगळे विधी मार्ग करतो। आणि माझ्याकडे अग्निहवन कुंड म्हणजे अग्निपरीक्षा ज्याला म्हणतो ना, अशा त्या अग्निपरीक्षेने मी सगळी साधना करतो आणि मंत्रोक्त साधनेतून पुढच्या पिढीला योगदान आणि पुण्यदान मिळालं पाहिजे आणि पुढची पिढी चांगली चालली पाहिजे याच्यासाठी मी सारखा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करत राहतो। तर माझा अभ्यास जो आहे आळंदी विद्यापीठामध्ये आणि त्याचबरोबर केदारनाथ, बद्रीनाथ, तिरुपती, गाणगापूर अशा 4 संगमावर जवळजवळ 14 वर्षे या मातृकुलाचा शाप काढण्यासाठी मी अभ्यास केला आहे। आणि मातृकुलामध्ये काय शाप असतो, कोणी पाण्यात बुडून वारलं, कोणी जळून वारलं, कोणी ॲक्सिडेंटली गेलं तर त्या कुळामध्ये जे शाप असतात ते शाप काढण्यासाठी विधिक आणि शास्त्रोक्त प्रयोग करून त्याप्रमाणे मी तो दोष काढला जातो आणि त्या कुटुंबाला मुक्ती मिळते आणि त्या कुटुंबातून जी दोष असतात ते मी क्लिअर करून पुढच्या पिढीला योगदान देतो। आता त्याचबरोबर संतान योगासाठी पण बरेचसे प्रयत्न करतो मी आणि संतान योगासाठी पण ज्या स्त्री आहेत त्यांना नियमपथ्य वगैरे देतो, पूजापाठ करतो, शांती करून त्यांना पुढचे नियमबद्ध देतो आणि नियमाप्रमाणे त्या जर वागल्या तर त्यांनाही पुत्रसंतती प्राप्त होते आणि त्याप्रमाणे त्यांचा उद्धार ते करू शकतात। आज आपल्या नव्या पिढीला जे योगदान आहे तर मानसिकता, मानवधर्म आणि त्याचबरोबर आपण केलेलं पाप पुण्य याची बेरीज वजाबाकी करून त्याच्यावर तो निर्णय घेऊन मग पुढची पिढी आपली कशी उद्धाराला जाईल आणि पुढच्या पिढीमध्ये कसा उच्चांक साधेल। आज माझं टाकळी गाव 3,500 लोकवस्तीचं गाव आहे। तर या गावामध्ये 11 IPS, 2 IAS, 4 वकील आणि 4 मुलं कलेक्टर आहेत माझी। या कागदावर धर्मकुंज ज्योतिषशास्त्रानुसार त्या मुलांना ज्ञान व अभ्यास देऊन त्याप्रमाणे त्यांचे विधिमार्ग करून आज देशभरात नवे भारतात त्यांना आज उच्चांक साधून तर कलेक्टर पोस्टिंग, क्लास 1 अधिकारीची पोस्टिंग आणि त्याचबरोबर आज भारतामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये माझं गाव टाकळी हे नावारूपाला आणलेलं आहे आणि नावारूपाला आणून आज सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये तर नवे महाराष्ट्रामध्ये
त्यांचा उच्चांक साधलेला असतो आणि उच्चांक साधून पुढच्या पिढीला योगदान दिलेले आहे. आणि या योगदानाप्रमाणे आपली भावी पुढची पिढी पण टाकळीच नव्हे तर मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेले सगळे सुशिक्षित आणि एज्युकेटेड माणसांना चांगलं ज्ञान देऊन पुढची पिढी उच्चांकाला लाभायची आणि पुढच्या पिढीचा उद्धार करायचा, एवढ्यासाठी एक साधना आणि धर्मकुंज, ज्योतिषशास्त्र, वसंतशास्त्री आणि प्रयत्नशील राहून आपले कार्य सिद्धीला नेतात आणि समाजाला योगदान वाटतात. पूजेसाठी फक्त अवघं 550 रुपये फी आहे. नाहीतर या पूजा करण्यासाठी 5-5 हजार, 10-10 हजार रुपये मोजावे लागतात, तरी ती साधना पूर्ण होत नाही. आणि साधनेसाठी या सगळ्या गोष्टी केल्या तर आपलाही उद्धार आणि समाजाचाही उद्धार आणि जगाचाही उद्धार होतो. योग साधना म्हणतात आणि योग साधनेप्रमाणे या सगळ्या गोष्टी केल्या तर आपली पुढची पिढी चांगली चालेल आणि पुढच्या पिढीला योगदान मिळेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीराम जय राम जय जय राम, हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.